नमस्कार. मी डॉक्टर विराज भंडारी. कालच बरेच वैद्य मंडळी दवाखान्यात आली होती की सर आम्हाला स्पेशलायझेशन प्रॅक्टिस करायची आहे, इथनं पुढचा आमचा प्रवास कसा करायचा किंवा आम्हाला स्पेशलायझेशन करताना काय काय केलं पाहिजे जेणेकरून आमचे रिझल्ट्स हे एनहान्स होतील. एक लक्षात घ्या मित्रांनो, जे लोक BMS झालेले आहेत, BMS होत आहेत किंवा MD करत आहात किंवा MD झालेले आहे आणि स्पेशलायझेशन करायची प्रॅक्टिस करण्याची इच्छा आहे, अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. पहिली गोष्ट आहे की गुडघ्यामध्ये जर स्पेशलायझेशन करायचं आहे तर गुडघ्याचे आजार कोणते कोणते आहे, मॉडर्न ॲस्पेक्टमध्ये कुठले कुठले आजार आलेले आहेत, आयुर्वेद शास्त्रात कुठले कुठले आजार आलेले आहेत, त्याचबरोबर चायनीज मेडिसिनमध्ये कुठले कुठले आजार आलेले आहेत, जॅपनीज मेडिसिनमध्ये कुठले कुठले गुडघ्याचे आजार आलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला ज्या ऑर्थोपेडिक डॉक्टर्स जे आहेत, जे लोक गुडघ्याचे प्रॅक्टिस करणारे, कमीत कमी 20 ते 25 डॉक्टरांकडे 2 महिन्यासाठी एक डॉक्टरांकडे जायचं आहे. त्यांचं क्लिनिकल असेसमेंट शिकून घ्यायचं आहे की ते गुडघे कसे चेक करतात, लिगामेंटच्या टेस्ट कुठल्या आहेत, मेनिस्कसच्या टेस्ट कुठल्या आहेत, एक्सरे वाचता आला पाहिजे, MRI वाचता आला पाहिजे, CT स्कॅन व्यवस्थित वाचता आला पाहिजे. त्याचबरोबर जे CRP, युरिक ॲसिड, ESR हे जे वाटतं, RF फॅक्टर, याचा आणि त्या गुडघ्याचा काय संबंध आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याचबरोबर सोनोग्राफी गुडघ्याची, तिथे सॉफ्ट टिश्यू कसे दिसतात, डीप टिश्यू कसे दिसतात हे आपल्याला जे काही लिहिलेलं आहे, इंटरप्रिटेशन त्यांनी दिलेलं आहे ते आणि पेशंटच्या असलेल्या आजाराचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचबरोबर गुडघ्याचे हा पटेला बोन आहे, दिस इज द फिमर, टिबिया, फिबुला, इथे मेनिस्कस आहे मध्ये, इथे अँटेरियर क्रुसिएट लिगामेंट आहे. बऱ्याच वेळा स्पोर्टमध्ये किंवा एखाद्याचं चालताना ट्रॉमा झाला, इंजुरी झाली फुटबॉल खेळताना, तर हा लिगामेंट तुटतो. पोस्टेरियर लॉन्जिट्युडनल लिगामेंट्स आहेत, साईडचे लॅटरल लिगामेंट्स आहेत, मेडियल लिगामेंट्स आहेत. हे लिगामेंटची इंजुरी झाल्यानंतर कोणते आजार होतात, त्याचबरोबर गुडघ्यामध्ये जे पाणी होतं त्यामध्ये काय होतं, त्याचबरोबर ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू असताना गुडघ्यामध्ये सूज येणं, पायावरती सूज येणं आणि त्यामुळे गुडघे दुखणं, किंवा कधीकधी एखादा फिजिओलॉजिकल आजार होऊन गुडघेदुखी होणं, जसं संधिवात आहे, वातरक्त आहे किंवा आम चाचून तिथे आमाचा अवरोध उत्पन्न होऊन गुडघेदुखी होणं, ताप येणं सतत वारंवार, ॲटोइम्युन्स डिसऑर्डर आहेत, त्याचबरोबर ते आणि गुडघेदुखी, ग्रहणी आणि गुडघेदुखी, संधिवात आणि गुडघेदुखी, त्याचबरोबर कोष्टुक शीर्षकम आयुर्वेदशास्त्रामध्ये आलेला शब्द आहे. तर एक लक्षात घ्या, याचा सगळ्याचा ग्रंथामध्ये कुठे कुठे गुडघा आलेला आहे, कुठे कुठे त्याची चिकित्सा आलेली, हे शोधून काढणं आणि त्याचे त्या प्रकारे आपण बघणं. त्याचबरोबर तुम्ही जे मॉडर्न ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे किमान 1-2 महिने जाऊन त्यांच्याकडनं क्लिनिकल असेसमेंट, अशा कमीत कमी 10 ते 12 डॉक्टरांकडे जाणं. त्याचबरोबर आयुर्वेदातली जी पंचकर्म आहे, धारा ट्रीटमेंट, रक्तमोक्षण ट्रीटमेंट, प्रच्छान, अग्निकर्म, विद्ध, हे शिकणं आणि ते वापरणं आणि त्याची कंडिशन आपल्याला समजणं. एक लक्षात घ्या, कोणताही आजार झाल्यानंतर त्याचं डायग्नोसिस जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचं जर निदान पक्कं असेल तर तुमचे उपचार हे योग्य जाणार आहेत. पण बऱ्याच वेळा बरेच वैद्यांचं निदानच पक्कं नसतं, त्यामुळे ते वेगवेगळे उपचार करत राहतात आणि शेवटी पेशंटला, एक तर पेशंट ऑपरेशन करतो किंवा पेशंट थकून थकून दुसऱ्या डॉक्टरांकडे जात राहतो. त्यामुळे डायग्नोसिस आणि रिझल्ट्स या दोघांकडे तुम्हाला फोकस करायचं आहे. त्यातले वेगवेगळे जे औषधी मेडिसिन्स आहेत, फ्रॅक्चर्स गुडघ्यातले आहेत, जे आजार गुडघ्यातले आहेत, त्याच्या संदर्भातल्या चिकित्सा तुम्हाला सगळ्या बघायच्या आहेत, पाहायच्या आहेत आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हे झाला हा एक भाग. दुसरा भाग क्लिनिकल असेसमेंट, पेशंटला उभं राहून तपासणं, बसून तपासणं, झोपून तपासणं, सुपाईन पोझिशन, प्रोन पोझिशनमध्ये तपासणं, गुडघ्याच्या सगळ्या टेस्ट तुम्हाला करता आल्या पाहिजे. त्याचबरोबर एक्सरे रिडिंग, MRIचं रिडिंग, सोनोग्राफीचं रिडिंग, हे सगळं आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. त्याचबरोबर काही मॅन्युअल्स थेरपी गुडघ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोगी होतात, जसं क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट आहे, गुडघ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. विसेरल मॅनिप्युलेशन आहे, ऑर्गन बॅलन्सिंग आहे, न्यूरल मॅनिप्युलेशन आहे, जिथे सॅक्रल प्लेक्सेस, लंबर प्लेक्सेस, त्याचं नवचं मॅनिप्युलेशन करणं, मसल बॅलन्सिंग, मसल रिलीज, फेशिया रिलीज ट्रीटमेंट, त्याचबरोबर कपिंग नावाचा उपचार आणि फिजिओथेरपीमधल्या काही मशीन्स आहेत, जसं अल्ट्रासाऊंड आहे, IFT आहे, मॅट्रिक्स थेरपी आहे. याचा उपयोग आपल्या प्रॅक्टिसमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे. कारण एक लक्षात घ्या, तुम्हाला होल मेकॅनिक प्रॉब्लेम असेल तर मेकॅनिक चिकित्सा देणं उपयोगी आहे, त्याच्याबरोबर तुम्ही साईड बाय साईड आयुर्वेद चिकित्सा द्या.
त्याचबरोबर योग उपचार कंपल्सरी पेशंटचे योगा तुम्ही आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस कंपल्सरी तुमच्या दवाखान्यात घेणं किंवा ऑनलाईन घेणं याने खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर बंध चिकित्सा किंवा लेपचिकित्सा, बंध चिकित्सेमध्ये डुकोप्लास्टचा बंद कायनेझिंग टेपिंग गुडघ्याला लावले जातात आणि त्या टेपिंगमुळे चांगला सपोर्ट मिळून गुडघ्याच्या आजूबाजूच्या मसलमध्ये ताकद वाढते, लिगामेंटची ताकद वाढते, लिगामेंट हील होतात. जे टिअर झालेले लिगामेंट्स आहेत त्याला पटकन हिलिंग प्रोसेस चांगली होते, हे शिकणं. त्याचबरोबर लेपचिकित्सा, वेगवेगळे लेप्स आयुर्वेदशास्त्रात आलेले आहेत. दुःखदबाव लेप, बजरंग लेप, धरासना लेप. तो कोणत्या अवस्थेत आपल्याला लावायचा आहे, त्याची डेप्थ काय आहे, किती दिवस तो लेप करायचा आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं, पायलेट स्टडी करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर डिकॉम्प्रेशन गुडघ्यासाठी आलेलं आहे. डिकॉम्प्रेशन 2 गुडघ्यांमधलं जे अंतर आहे, बऱ्याच वेळा डिजनरेटिव्ह चेंजेसमुळं हा मेनिस्कस जो आहे तो बऱ्याच वेळा गुडघा तिरका होतो आणि मिडल कोंडाईल वयानुसार दुखायला लागतात. तर 2 गुडघ्यांमध्ये ट्रॅक्शन देणं, डिकॉम्प्रेशन करणं आणि फ्लेक्शन मुवमेंट करणं, फ्लेक्शन एक्सटेन्शन, जेणेकरून 2 गुडघ्यातलं अंतर हे वाढायला मदत मिळते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपचार तुमच्या दवाखान्यात तुम्ही केले तर नक्कीच तुम्ही गुडघ्यामध्ये तुमचे रिझल्ट हे 100% एनहान्स होतात आणि पेशंट हे 1,00,000% बरे होऊ शकतात. परंतु आज काय झालं आहे, प्रत्येकजण नाडी आपल्याला आली पाहिजे. नाडी चिकित्सेमध्ये वात लागतोय, पित्त लागतंय, कफ लागतोय, त्याच्या फोडी परत प्राण, उदान, समान, अपान, व्यान, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. पेशंटचं आयुर्वेदिक निदान, पेशंटचं मेकॅनिकल निदान, पेशंटचं मॉडर्ननुसार निदान आणि आत्ता जो पेशंट काही आयुर्वेदिक औषधं किंवा ॲलोपॅथी औषधं घेतो आहे त्याचा असलेला ॲडव्हर्स इफेक्ट किंवा साईड इफेक्ट किंवा होणारे इफेक्ट या सगळ्यांचा अभ्यास करून एक वेगळं निदान करावं लागतं आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल हा आखावा लागतो. 15 दिवसातनं बोलवणं, महिन्यातनं बोलवणं आणि अशा प्रकारे जर उपचार केले गेले तर नक्कीच पेशंट हे बरे होतात. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, BMS वैद्य मंडळी कंपल्सरी ह्या गोष्टी तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणा आणि तज्ज्ञ वैद्य होण्यासाठी प्रयत्न करा, जो की समाजामध्ये आपली खूप गरज आहे. परंतु आपण तेवढे स्ट्रॉंग रिझल्ट देता आले पाहिजे जेणेकरून आपली प्रॅक्टिस पण ग्रो होईल आणि आपल्या आजूबाजूचे पेशंट लोक आहेत जे गुडघ्याने त्रस्त आहेत ते नक्कीच बरे होतील. तर बेस्ट ऑफ लक. आणि कुणालाही काही या संदर्भातली माहिती पाहिजे असेल, कोर्सेस संदर्भात माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. आत्ता आम्ही स्पाईन आजारात जवळजवळ 1,00,000 पेशंट आमचे बरे झालेले आहेत विदाऊट ऑपरेशन. एपिकॅनॉलचे डायमीटर्स ज्याचे 2 mm, 4 mm, 6 mm होते असे आम्ही 9 सेशनपर्यंत 14 mm, 16 mm, 18 mm पर्यंत आणतो आहे. डेली 30 पेशंट आम्ही स्पाईन डिस्क हर्निएशनचे चेक करतो आहे. तर एक लक्षात घ्या, आयुर्वेदामध्ये आता तुम्ही एकदम खोलात जाऊन डीप रिझल्ट ओरिएंटेड सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट डेव्हलप करू शकता. वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास, चार्वाकांनी सांगितलेलंच आहे आपल्याला की वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करा आणि सगळे आयुर्वेदशास्त्रासोबत इतर शास्त्रांना घेऊन जर आपण रिझल्ट दिले पेशंटला, एक मोठो हाच आहे की आपला येणारा प्रत्येक पेशंट हा कसा 100% बरा होईल हे बघणं हे आपलं कर्तव्य आहे. नमस्कार. जय आयुर्वेद.